रामकृष्ण हरी. आता 2 दिवसाच्या नंतर श्रावण महिना सुरू होणार आहे. तर या महिन्यात जितक्या पण आपण सेवा करतो, जितक्या पण उपासना करतो, त्या सर्व खूप जास्त फलदायी असतात. तर मी पण या महिन्यामध्ये काही साधना करत आहे. तर त्या साधना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काही दिवसा पहिले मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओमध्ये मी जो अर्धा वर्ष जो उरलेला आहे त्या अर्ध्या वर्षामध्ये मी काही संकल्प घेतले होते. त्या संकल्पापैकी एक संकल्प असा होता जो स्ट्रेस मॅनेजमेंटवरचा होता, किंवा तुम्ही मेंटल हेल्थ ठीक करणे असं पण म्हणू शकता. तर मी हा पूर्ण जो महिना आहे, श्रावण महिना, हा स्ट्रेस मॅनेजमेंट याला डेडिकेट करत आहे. तर मी कोणत्या कोणत्या साधना करत आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते. तर सर्वात पहिली जी साधना आहे ती म्हणजे सकाळी लवकर उठणे, शिस्त लावणे, डिसिप्लिन लावणे असं म्हणू शकता. तर सकाळी मला 4:45ला उठायचं आहे. तर मी किती पण प्रयत्न केले तरी मी उठू नाही शकत. जर नवऱ्याचा डब्बा असेल तर मी फक्त त्याच्यासाठी उठते, मी स्वतःसाठी कधीच उठत नाही. तर म्हणून शिस्त लावायची आहे सकाळी लवकर उठण्याची. ठीक आहे, पहिला. दुसरा, प्राणायाम करणे. सकाळी उठल्याच्या नंतर कमीत कमी 20 मिनटं तरी प्राणायाम करणे. तर प्राणायाममध्ये आलोम विलोम, भ्रामरी, डीप ब्रेदिंग आणि मेडिटेशन ह्या मी ठेवल्या आहेत. त्याच्यानंतर नामजपची साधना. नामजपची जी साधना आहे ते लिखित नामजपची साधना असणार आहे. 108 नामजप किंवा 1 माळी किंवा 2 माळी जेवढं जमेल तेवढं नामजप लिखित रूपात नामजप करण्याचा मी प्रयत्न करेन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे वाचन साधना. ठीक आहे, वाचन साधनामध्ये मला या पूर्ण अख्ख्या श्रावण महिन्यामध्ये किंवा थोडी एक्सटेंड झाली तरी चालेल, पण सुरुवात करायची आहे. पहिली बुक आहे ती आहे फॉरेस्ट ऑफ एन्चॅन्टमेंट. ही माझी अर्धी वाचून झाली आहे, थोडी बाकी आहे, तर ती मी वाचणार आहे. दुसरी आहे दासबोध. तर दासबोधची जी बुक आहे ती एवढी मोठी बुक आहे. ही गीता प्रेस गोरखपूरची प्रकाशनची आहे. तर ही मराठीमध्ये आहे, तर मी ही वाचणार आहे. खूप मोठी आहे, माहीत नाही किती वाचून होईल, पूर्ण वाचून होईल की नाही होईल, पण मी स्वतःला जास्त स्ट्रेस नाही देणार की मला याच महिन्यात पूर्ण संपवायचं आहे. एक्सटेंड झालं तरी चालेल, पण ही मला सुरुवात करायची आहे, या महिन्यापासून सुरुवात करायची असं म्हणू शकता. तर हे आहे. त्याच्यानंतर आहे कमी जेवणे. ठीक आहे, 5वी, कमी जेवणे, कमी बोलणे आणि काहीतरी शिकणे. ह्या माझ्या साधना राहणार आहे. स्किल लर्निंगमध्ये पण मी हा महिना फोकस करणार आहे. बिकॉज आपण घरी राहतो, आपला कॉन्फिडन्स कमी असतो. तर कधी अचानक कुठं तुम्हाला संधी मिळाली आणि तुम्ही जर प्रिपेअर नसाल तर ऑब्वियसली तुम्ही शेक कराल आणि नाही करू शकणार, आपला 100% नाही देऊ शकणार. त्याच्यासाठी स्वतःला कॅपेबल बनवायचं आहे. त्याच्यामुळे या महिन्यामध्ये स्किल लर्निंगवर पण फोकस करणार आहे. तर अशा माझ्या काही साधना आहेत ज्या मी या महिन्यात करत आहे. तर जर तुम्हाला पण याच्यामध्ये जोडायचं असेल तर तुम्ही नक्की जोडा. आणि तुम्ही कोणत्या कोणत्या साधना करणार आहेत स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी ते पण मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ओके.